सर तुम्ही कवठे महाकाळमधून येता आणि तो सगळा पट्टा म्हणजे देशसेवेसाठी वाहून घेतलेले हो, आम्हाला आमच्या तालुक्याचा अभिमान आहे. तालुक्याचा अभिमान आहे आमच्या तालुक्यामध्ये. आमचा तालुका, आमचा तासगाव, कवठे महाकाळ, आमचा सांगली जिल्हा. आमचा सांगली जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा, ऊसाचा जिल्हा, हळदीचा जिल्हा. आमचा जिल्हा हा वसंतराव पाटलांचा जिल्हा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा, अण्णाभाऊ साठेंचा जिल्हा, आमच्या राजा ढालेंचा जिल्हा, ही आवडी नागनाथ अण्णा नायकवडी, आमची जी डी बापू लाडांचा जिल्हा, आमची नानासाहेब सगऱ्यांचा जिल्हा, आमच्या शेंडगे बापूंचा जिल्हा. अतिशय सुसंस्कृत माणसं आमच्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिली. बरोबर. आणि त्या जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि आम्ही बघतो की महाराष्ट्रामध्ये तुम्ही दंगलकार म्हणून खूप फेमस होताय. तुम्ही तुमच्या कवितांमधून दंगल करताय. थोडक्यात मला म्हणजे तुम्ही कविता जगताय असं आपण म्हणू शकतो, कारण तुम्ही त्याच्यासाठी नोकरी सुद्धा सोडली आहे तुमची. हो, असं कोण करतं सर? कवितेसाठी नोकरी कोण सोडतं? कदाचित मी पहिला कवी आहे नोकरी सोडणार. नोकरी सोडणार. कवितेची व्याख्या अशी करता येईल मला. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची समीक्षा फक्त आणि फक्त तो दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहीत नाही, पण महिनाभर कविता मला पुरून उरते. पण तुम्ही नोकरी सोडून आयुष्यात जी दंगल केली, तुमच्या बायकोचं काय म्हणणं होतं? म्हणजे त्यांनी विरोध नाही केला का? तिनं माझी घुसमट मला आज मी जो कुणी आहे तो तिच्यामुळं आहे. माझी पहिली प्रेक्षक तीच आहे. माझ्या आयुष्यातली माझी पहिली कविता ऐकणारी सुद्धा तीच आहे. अरे वा. कोण म्हणतं कवी जन्माला यावं लागतो, मी लहानपणापासून कविता लिहित होतो, मी हे करत होतो, मी ते करत होतो. पण मी लग्न झाल्यानंतर माझ्यातला कवी बाहेर आला. मग आधी ही कविता प्रेम कविता आधी होती, फक्त ती माझी डायरीत असायची, ती कोणाला ऐकवायची नाही, ती माझ्याजवळच असायची आणि मी फक्त तिला कधीतरी ऐकवायची, ती बरं वाटायचं. पण हे हळूहळू मी ते स्पर्धा वगैरे करायला लागलो कवितेच्या, मिळत असेल तसं. पुण्यात असताना मला नंबर यायचा. काय काय स्पर्धा अशा झाल्या की मी तिथं स्पर्धेला गेल्यानंतर पहिलं बक्षीस जर 5,000चं असेल तर तिथं जी स्पर्धा घ्यायची ते मला बाहेर गेटवरच थांबवून 5,000 द्यायची आणि म्हणायची तू जा. मला पैशाची गरज असायची, त्यांना ट्रॉफीची गरज असायची. असं झालंय. आणि मग मी ती घेऊन यायची. मग नंतर मग मला कार्यक्रमाला बोलवायला लागले. पण माझी नोकरी होती वॉचमॅनची आणि नोकरी सोडली की दुसरी नोकरी मिळायला 2 महिने लागतात. मग हे 2 महिने चालवायचं घर कसं, या भीतीनं तसं ढकलं 10 वर्ष वॉचमॅन राहिलो आहे मी. बापरे. आणि त्या काळात कविता सुरू होती. मग सुट्टी असली की त्या दिवशी ही हाऊस भागून घ्यायची. मग त्यातनं कुठेतरी 1,000-2,000 मिळाले. पण हे ज्यावेळेला मला वाढत गेलं त्यावेळेला आतून एक घुसमट व्हायची. आणि एक दिवस मला नागपूरवरून फोन आला की आमच्या कार्यक्रमाला तुम्ही यायला पाहिजे. आणि त्याच दिवशी मला सासवडवरून पण फोन आला. दोन्हींनी एकच तारीख माहिती. तर मला दोन्हीकडे जाता येत नव्हतं. आणि मी आमच्या सुपरवायझरला विचारलं तर त्यानं शिवी दिली, तू आता सुट्टी मागूच नकोस, तुला खूप ॲडजस्ट केले. आणि केलं होतं सुद्धा त्यांनी. माझ्या लक्षात आली की भाकरी महत्त्वाची आहे. आपण भाकरी सोडून उगाच या आभासी जगाकडे जायला नको, कविता आपली ऐकाय. पण तो एक हुंदका देत देत सकाळचं ज्यावेळेला आमची बायको मला ती काळा चहा आणि आम्ही ते बुरून, पुण्यातला फेमस आहे तो बुरून कडक पाव, ते 3 रुपयाला त्यावेळेला मिळायचा. त्या पिंपळी निलगला माझी रूम होती, मी सायकल होती माझ्याकडे. सकाळी सकाळी खाता खाता ते डोक्यात आठवत होतं मी आज जर सुट्टी मला मिळाली असती तर मी आज नागपूरच्या स्टेजवर कविता म्हणत उभा राहिलो असतो आज. तर ते असं हुंदका दाटून डोळ्यात पाणी होतं. तर ते आमच्या बायकोनं बघितलं. तर तिनं मला असं एवढं कधी रडताना बघितलं नव्हतं एकट्याला. हां, खरं सांगू का, बायकोजवळ नवऱ्यानं रडावं त्याला अनेक वाटा दिसतात. अनेक पुरुष बायकासमोर रडत नाहीत. पण रडण्याची सगळ्यात चांगली जागा जर कुठली असेल तर ती आईची मांडी किंवा बायकोची मांडी असते.
माझ्या बायकोनं ती माझ्या आतली वेदना तिला कळाली. ती मला म्हणाली की नेमकं काय झालं आहे. तर म्हटलं असंच मला आज इथं उभा राहिलो असतो. म्हटलं शेवटी भाकरी महत्त्वाची. मी एकटा असतो तर मी नोकरीवर लाद दिली असती. बरोबर. म्हटलं आता गरोदर आहेस, पोटात बाळ आहे, तुला घेऊन कुठं उघड्यावर पडू, त्यामुळे भाकरी वाचवावी. तर मला तिनं त्यावेळेला सांगितलं की आज तुमचा शेवटचा दिवस समजून जावा, उद्याच उद्या बघू. अरे वा. तर मला एकदम असं ते अंगावर काटा आल्यागत वाटलं. म्हटलं खरंच, आता तुम्ही म्हटलं म्हणाला तरी आम्हाला तसं फील. म्हटलं खरंच तू खरंच म्हणतेस का मी राजीनामा देऊ का. तर म्हटले अच्छा सोडूनच टाका नोकरी. म्हटलं इथं जर थांबलो तर परत 1 महिना वाढेल आणि ती परत 5-6 हजार भाडं भरायला आपल्याकडं नाही. निघायचं असेल तर ह्या आठवड्यातच निघावं लागेल. तर ती म्हणाली संध्याकाळी मी यायला तयार आहे गावाला. अच्छा, म्हणजे ते घर सोडूनच जावं लागणार. हां, भाडं कुठलं देणार. नोकरी सुटलं, संपलं. बरोबर. ही काय कंत्राट नोकरी. त्या दिवशी गेलो आणि त्या दिवशी ठरवलं की आज जर थांबलो तर परत हे विचार डोक्यातसुद्धा येणार नाही. काय व्हायचं होऊ दे म्हणून राजीनामा दिला. त्या दिवशी आलो. हा आमचा संसारही काय लय नव्हता. एक टेबल फॅन, एका पेटीत आमची कपडे बसली, एक प्लॅस्टिक खुर्ची. आम्ही अक्षरशः एसटीने कवटेमंकाळ गाठलं संध्याकाळी. अच्छा. घरच्यांनी, आईवडिलांनी, बहिणींनी विचारलं ही आज काय. म्हटलं कायमचं आलो आहे. आणि नोकरीच काय झालं, नोकरी सोडली. मग काय करणार. मला काय साहेब, पण बायकोनच ते समजावून सांगितलं. ते म्हणजे माणूस घुसमंटून चालला आहे तिथं, त्याचं त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. आणि मी खरं सांगतो, त्याच्यानंतर कवितेने मला कधीच कमी पडू दिलं नाही. आणि आजही कवितेने कमी पडू दिलं नाही. लोक प्रेम देत आहेत, लोक शिव्याही देत आहेत, पण एक मस्तावलेलं आयुष्य आपल्या आपल्या मस्तीत जगायला पण मजा येते. त्या पद्धतीने मी जगतो, आनंदात जगतो, छान वाटतं.